काही फॉर्म्युला सांग एक्सेलरेशन. ओके स्पीड फॉर्म्युला सांग किती मग. ओके एवरेज स्पीड. टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला सांगतो. S इज इक्वल टू बना सध्या फॉर्म्युला हला की A इक्वल B माइनस U. इथं V किती आहे U किती आहे असा. इनिशियल वेलोसिटी इज U. V म्हटलं की आहे करेक्ट. T ओके तर ते प्रॉब्लेम आवडत आहे. आता कन्वर्जन सांगलेलं लास्ट युनिट किती घेता आम्ही स्पीडाचो. SI युनिट किती SI युनिट ऑफ स्पीड मीटर पर सेकंड. ओके सो पेज नंबर 96 पेज आम्ही टेक्स्ट करा आपण प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करतो. मागीर थोडी आणि एक्स्ट्रा करूया. हां ऑलरेडी हा ते सोल्युशन क्वेश्चन एग्जांपल 8.1 पेज नंबर 96 एग्जांपल 8.1 बड़ा सांगल्या रीड करता हां पळय. इथे सांगा पळय an object travels 16 meters in 4 seconds. हां इथे सांगला एक ऑब्जेक्ट असा तो ट्रॅव्हल करता 16 मीटर इन 4 सेकंड. 16 मीटर कव्हर करता इन 4 सेकंड and then another 16 meter in 2 seconds आणि 16 मीटर ट्रॅव्हल करता इन 2 seconds. So what is the average speed का विचारला. हां average speed फॉर्म्युला किती आहे. average speed फॉर्म्युला सांग. total distance upon total time. फॉर्म्युला टोटल डिस्टेंस कितले कव्हर केले ते पूरे इथे आपण गिवन दिला आहे आपण बघूया कसं. किती सांगा किती डिस्टन्स कव्हर केला आहे टोटल. जस्ट 16 6 मीटर चालला तो 4 सेकंदात. परत 6 मीटर चालला इन 2 सेकंड्स. तर टोटल डिस्टन्स भेटला. सो ऐड करा म्हणजे टोटल डिस्टन्स दिला ते डिस्टन्स 16 प्लस 16 जाते. किती आले आन्सर 32. तसा टोटल टाइम कितना आलो सांगा. करेक्ट 4 आणि 2 ऐड करा आन्सर येते 6 सेकंड्स. सो कोणा किती डाउट असायचे कसे येते ते बरं तर ते सबस्टिट्यूट करूया त्या फॉर्म्युला. टोटल डिस्टन्स किती मिळाला का 32. टोटल टाइम कितना मिळाला का 6. जस्ट सॉल्व करून आन्सर येते. कट करूया बच्चे टाइम कट करूया 30 आले 2 उरतले 0.06 दिला 18 मायनस केले 2 उरतले. अगेन सिंपली रिपीट जातलो 338 राहतो. आन्सर इज 5.33. युनिट किती स्पीडाचो युनिट बरोवपाक जाय जाल्यार हाफ मार्क कट जातो. इतले टाइम बरयले सपोज आन्सर ते आन्सर करेक्ट आसतले तरी हाफ मार्क कट जातो. कित्याक युनिट बरोवना. युनिट किती मीटर पर सेकंड बरोवपाक जाय. हाफ मार्क्स कळ्ळें कशें तें. सो तुवें तें जस्ट घाला नोटबुकाचेर एग्जांपल घाला 8.1 पेज नंबर घाला. तो आनी कॉपी करू नाका क्वेश्चन सॉल्व करा. काय पेज करूया नाका मागीर घरा कडेन करूया मागीर. मीटर पर सेकंड. ओके सो ओडोमीटर म्हटल्यार कितें खंय आसता ओडोमीटर. हां या गाडीचो डॅशबोर्ड पयला न्हू कितें कितें दाखयता ते एक स्पीड दाखयता गाडीची कितली आहा ती आनी ते नंबर दाखयता गाडी कितली चल्ल्या ती. दॅट इज कॉल्ड ओडोमीटर. इज वन ऑफ क्वेश्चन इन द मॅथ्स. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार इज शोइंग दैट इज कॉल्ड ओडोमीटर. सो ओडोमीटर कितें आसले पयलीं कितले आसले स्टार्टिंग ऑफ द ट्रिप कितले आसले किलोमीटर 2000 किलोमीटर आसले आनी मागीर एंड ऑफ द ट्रिप कितले जाले 2400 जाले. कितलो टाइम लागलो तेका कितले वेळा चलली गाडी 8 hours चलली.
आता एवरेज स्पीड विचारला एवरेज स्पीड फॉर्म्युला किती फॉर्म्युला किती एवरेज स्पीड so total distance upon total time आता टोटल डिस्टन्स होया डिस्टन्स दिला ना तो किती गाडी चालली आहे टोटल डिस्टन्स कसा स्टार्टिंग गाडी देत नव्हतं 10 किलोमीटर जाते काही 8 वरांनी 2040 झाली तर किती गाडी चालली ती किसा 4000 Mungkar kawana oke kan ya 2000 असले का स्टार्टिंग 8 वरांनी किती झाले 2400 किती गाडी चालली 400 किलोमीटर चालली तर टोटल डिस्टन्स आहे किती सबस्टिट्यूट करता आता टोटल डिस्टन्स किती असले 400 टाइम किती लागला होता का 8 किती होता या सो आता कट करायचा आन्सर मिळतो 40 and 0 आन्सर आहे 50 आता युनिट बरोबर आहे युनिट किती असलं किती असलं या आता डिस्टन्स किलोमीटर आहे दिला टाइम होईल जसं दिला आवर्स आणतो स्पीड किती असली किलोमीटर पर आवर जातली काय कसे युनिट दिला ते पोपाक जाय मीटर पर सेकंड दिला आन्सर रॉंग आन्सर इज किलोमीटर पर आवर पुढे आणि क्वेश्चन हा पाहिजे कॅल्क्युलेट द एव्हरेज स्पीड ऑफ द कार इन किलोमीटर पर आवर and मीटर पर सेकंड सो हिचे तर म्हाका कन्वर्ट करपाक जाय मीटर पर सेकंड सो किती आलें आहे लास्ट टाइम कशें कन्वर्ट करप किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड आणि सांग किती मल्टीप्लाय करप बरोबर क्या आता सर तुका आता बरोबर ini kan tidak tanggung ya kita multiply करा ini नंबर तो याद रख समझ लो तो मल्टीप्लाई करा म्हणजे डायरेक्ट मल्टीप्लाई 1600 नो रॉन्ग सम 5 यस तो नंबर तो याद रख समझ लो किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंड कर का खाली किती करा डायरेक्टली इनटू 5.18 केले ना डायरेक्ट काम कसं येतं हा आपण किती सांगायला येतो जसं जायला एकदा बरे काम सो बघा स्टार्टिंग मध्ये किलोमीटर आहे मीटर करपाक जाय सो आम्ही इनटू किती करतलो किलोमीटर टू मीटर एका किलोमीटरान कितले मीटर असतात हा 1000 ते असतात अपॉन अवर्स न्हू सो एका अवर्सान कितले सेकंड्स असतात एका अवरान 60 मिनिट्स असतात कितले सेकंड्स असतात कितले सेकंड्स असतात 3600 सेकंड्स असतात दिला बरं बरोबर लास्ट टाइम बरोबर तुका बॉक्स घालता त्याच्या काही इम्पॉर्टंट यूज जातले प्रॉब्लेम तो कशे येता सांगले लास्ट टाइम न्हू हांव बेसिकली कार्ड जातलो आणि सिम्प्लिफाय करीत जाल्यार येतले 5/18 डायरेक्ट नंबर याद दवरत 5/18 मल्टीप्लाय करपाचो अशें सुद्दां याद दवरता ते सॉल्व करूया 60 into 5/18 कट करूया आता पण मल्टीप्लाय करता हे करूया कट करूया फर्स्ट सिम्प्लिफाय तर 2 आम काढतो आपले नंबर किती आहेत सगळे 9 वर किती असले 25 into 5 किती असले 125 करा तुम्ही हा सॉल्व अपॉन 9 ओके म्हणजे तुम्ही सॉल्व करा बॅक डिव्हिजन तुम्ही करा नका आन्सर तो काय आपण काढला त्यानंतर लक्ष द्या 125 divided by 9 so control number घेतला 9 1 9 13.8 yes so इथे होतले 3 आणि 5 आणि 9 3 ला 27 झाले हे होतले 8 होतले बाय 0 आणि पॉइंट घेतलो पुढे 9 8 ला 72 परत 1 होतलो परत 8 राहतो आन्सर इज 13.8 झाले आपले प्रॉब्लेम
किती उरला या युनिट घालपाक जाय म्हणजे आन्सर म्हणजे इट इज नॉट मीटर पर सेकंड कॉपी करा speed and average velocity of Usha. ओके सो काय सांगा क्वेश्चन ओके सांगा उषा आणि स्विमिंग करता 90 मीटर लॉंग स्विमिंग पूल असो एक स्विमिंग पूल असा कितला मीटर लॉंग असा 90 मीटर लॉंग असा सो उषा हांगातल्यान स्विम करून वयता आणि शी कवर्स 180 मीटर इन 1 मिनिट 180 मीटर in 1 minute from one end to the other and back along the same straight line path. What's on परत येतात आहे 90 plus 90 180 एका मिनिटाने कव्हर करता सो वच का किती टाइम लागतालो काय वाजता लागतले तुझ्या सेम स्पीड हा फाइंड द एवरेज स्पीड and average velocity okay average speed फॉर्म्युला किती आहे किती फॉर्म्युला एवरेज स्पीड या on total time the total distance से कितले कव्हर करता 180 मीटर टाइम कितला कव्हर करता किती म्हणजे 1 मिनिट what 1 minute हांगा डायरेक्ट सबस्टिट्यूट करून मेळटा म्हाका SI युनिटान घालपाक जाय केन्ना एक तर किलोमिटरान करता जाल्यार अवर्सान घालूं येता टाइम आणि एक सपोज डिस्टन्स मिटरान जाल्यार टाइम आमी कितून घालतले सेकंड सो कन्वर्ट करचे पडटले मिनिट आहा ते कन्वर्ट करचे पडटले टू सेकंड्स कितले जातले एका मिनिटान कितले सेकंड आसता 60 सो हांगा 1 घालप ना 60 घालप अबाउट पॉइंट्स आले सॉल्व करूया 0 कैंसल 6 1 6 3 3 3 तो उरले किती 3 या प्रमाणे युनिट किती सर 1 बरोबर आहे ना ना 1 आणि 3 is same don't need to write होय असायला बरोबर आहे 1/3 जाल्यार 3 बरोबर होता का 1/3 जाल्यार 1/3 सांगते सगळे डिनोमिनेटर 1 आसा तो काढून मेळटा सेम आन्सर बरोबर होय आता ते युनिट किती या मीटर पर सेकंड वन पॉइंट मिनिटांनी जाल्यार सेकंदात कन्वर्ट कर म्हणजे वेगळे असले म्हणजे किलोमीटरान टाइम असतो स्पीड असली तर टाइमही अवर्सान घेतलो डिस्टन्स किलोमीटर अवर घेऊन येता किलोमीटर पर अवर पण मीटरांनी जाल्यार सेकंदात कन्वर्ट कर अजून जावना प्रॉब्लेम आणि किती विचारला एवरेज वेलोसिटी विचारला याचा फॉर्म्युला किती एवरेज वेलोसिटी टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम और डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम we can say so our displacement कितने आला displacement कितना गिरे shortest path between initial and final position initial position काय असले हांगा असले आणि फायनल पोझिशन काय हा तेच असं डिस्प्लेसमेंट किती आता इन दिस केस 0 टाइम कितला असं फरक पडा 0 अपॉन एनीथिंग इज 0 so velocity will be 0 meter per second right okay in copy of the bicycle come down to 4 meters second in the next 5 seconds. Calculate the acceleration of the bicycle in both the cases. For example, if one cycle jumps off, so किती सांगू पडाय तर राहुल किती करता सायकल घेऊन वयता ही स्टार्ट फ्रॉम स्टेशनरी पोझिशन
आणि तो attains a velocity of 6 meter per second in 30 seconds. सो आम्ही पहिले किती गिवन आहा ते बघूया किती किती दिला आहे. तो कितून स्टार्ट करता फ्रॉम which speed? What speed it starts? 6 meter per second. No. He starts from a stationary position. Starting from stationary position. Stationary म्हटल्यार कितें? स्टॉप म्हणजे रावल्या जाग्यार स्टार्ट करता. सो स्पीड किती असतली? 0 असतली आणि हे असतले कितें? इनिशियल वेलोसिटी. u is 0. कळ्ळें? अशें असतलें प्रॉब्लेम. डायरेक्ट 0 म्हणून तुका सांगचे ना. स्टार्ट्स फ्रॉम स्टेशनरी पोझिशन और केन्ना केन्ना स्टॉप जाता म्हणटा येना. फायनल वेलोसिटी किती असतली? स्टॉप जाल्यार 0 असतली. तशेंच u 0 कळो आणि ती मागीर नेक्स्ट स्पीड दिल्या पळय अटेन्स वेलोसिटी. सो ती जातली v कितली ती 6 मीटर पर सेकंड in 30 seconds म्हटला. सो 30 seconds कितें? Time is 30 seconds. किती विचारला? Then he applies the brake such that the velocity of the bicycle comes down to 4 meter per second. म्हणजे तो ब्रेक मारता आणि त्याची स्पीड काय होता? किती जाता? 4 जाता. कितल्या मिनिटांनी जाता? मिनिटांनी नाही ना, सेकंड्सांनी जाता. कितल्या सेकंड्सांनी जाता? 5 seconds. 5 सेकंड्सांनी जाता. Calculate the acceleration of the bicycle in both the cases. तर दोन केसेस खंयचे आसा हांगा? फर्स्ट वन कितें करता फ्रॉम 0 to stationary to कितली स्पीड येता? 6 येता. दिस इज फर्स्ट केस. दिस इज फर्स्ट केस. सेकंड केस कितें? ब्रेक मारता. ब्रेक मारच्या पयलीं स्पीड किती असता? 4. ब्रेक मारून तो जी स्पीड 4 करता तो. Yeah, he applies brake such that the velocity of the bicycles comes down to 4. ब्रेक मारून 4 जाता. ब्रेक मारच्या पयलीं कितली असतली? 6 असतली. तेन्ना 6 किती जातले सांग ना? सेकंड केसीन u जातले. इनिशियल वेलोसिटी इन द सेकंड केस आता 6 जातली आणि फायनल वेलोसिटी किती जातली? 4 जातली. पॉइंट कळा सगळे. टाइम किती लागलो तेका हे करपाक? 5 seconds. ओके. आता कॅल्क्युलेट द एक्सेलरेशन ऑफ बायसिकल इन बोथ द केसेस. सो एक्सेलरेशन फॉर्म्युला किती? तो करूया. किती फॉर्म्युला एक्सेलरेशन? सो सब्स्टिट्यूट करता. v कितलो मेळा? 6 मायनस u कितलो? 0 अपॉन टाइम इज 30. म्हणजे सॉल्व तुका आन्सर मेळटलो 6 upon 30. टाइम काढून जाता पाठ करा. 6 upon 6 6 फायनल 30. त्याची डिवाइड करा आणि पॉइंटान येता आन्सर. तू पुढे सॉल्व कर. तसेच ते सॉल्व करता तुम्ही. सेम फॉर्म्युला a is b minus u upon t. फक्त आता v u चेंज झाला आणि t चेंज झाला. सब्स्टिट्यूट करा आणि सॉल्व करा. आणि एक्सेलरेशनचं युनिट किती असतं सांग मला. किती युनिट एक्सेलरेशनचं? युनिट किती एक्सेलरेशन? युनिट का पाहिजे मला आन्सर. एक्सेलरेशन कोई नोटबुक ओपन पॅटर्न मधून काय किती दिला युनिट? हां चेक करा. नोटबुक दिला आहे स्टार्टिंग लास्ट लेक्चर करूया समजले. एक्सेलरेशन ऐसा युनिट बना कोणी सांगला मला. चेक करा. एक्सेलरेशन फॉर्म्युला दिला आहे. ऐसा युनिट दिला. त्याने विचारलं कसं येईल का? क्वेश्चन विचारलं काय आला? Meter per second square. या ऑल युनिट फॉर एक्सेलरेशन. तो बरोबर आहे. इथे सॉल्व करायचे आन्सर प्रॉब्लेम नाही करा. ओके एक करता हूं मैं काम का आन्सर. तो 1 upon 5 त्यातले 1 साइड डिवाइड जायना. सो तो 0 घेतला. नावा 0 घेतला. आता 0 पॉइंट घेतले. So 5 2 are 10. Answer is 0. So this is the answer. 0.2 meter per second square. आता हे करूया. v ला 4 minus u 6 upon 5. 4 minus 6 is कितला आहे? या minus 2 upon 5. हे डिवाइड करून आन्सर कितला येता?
0.4 आणि साइन इज टी मायनस एन आन्सर घेतली काय मरे युनिट किती आपल्या तो सेकंड स्क्वेअर एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि पळया हांगा आपले पॉझिटिव्ह एक्सेलरेशन तर आन्सर इज नेगेटिव्ह एक्सेलरेशन तेका कितें म्हणटा आमी नेगेटिव्ह एक्सेलरेशनानूच नाव कितें आहा डी एक्सेलरेट हा एक क्वेश्चनान दिवंक आसा डी एक्सेलरेशन जावन स्पीड कमी केल्यावर ब्रेक मारलो म्हणजे स्पीड कमी जाली न्हू सो एक्सेलरेशन कमी जालें नेगेटिव्ह येयलें आन्सर कळ्ळें सो ही सेकंड केसीन कितें केलें ब्रेक मारलो न्हू स्पीड कमी जाली सो त्या डी एक्सेलरेशन जालें म्हणून ते आन्सर नेगेटिव्ह येयलें पॉझिटिव्ह स्पीड वाडली जाल्यार पॉझिटिव्ह आन्सर येता पॉझिटिव्ह एक्सेलरेशन नेक्स्ट प्रॉब्लम आहे कॉपी केलेलं आहे चल प्रॉब्लेम इथे सो किती किमान आता पहिली करूया किती किमान हा अ ट्रेन स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अटेन्स अ वेलोसिटी ऑफ 72 सो 72 किती किलोमीटर हे काय किलोमीटर पर आवर स्पीड u v a t किती ते v आणि कोण कोण म्हणता v v किंवा पॅटर्न पण चालू नका बघा आमचं करेक्ट कळायला झालं का हा ए ते एक्सेलरेशन ते किती ते वेलोसिटी म्हणून सांगणार डायरेक्टली एक आयदर u असतं or v असतं इनिशियल और फायनल किती हा ती इनिशियल और फायनल वेलोसिटी ती दिला ती कोई वाच सारखा क्वेश्चन अ ट्रेन स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट attains a velocity of 72 km per hour किती ते इनिशियल वेलोसिटी तो आता सांगला आहे ट्रेन स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आणि स्टार्ट करता सो 0 आणि स्टार्ट करता रेस्ट म्हणजे किती थांबलेले असतले सो इनिशियल किती असते यू किती असले याद जरा प्रॉब्लेम डायरेक्ट केना सांगते ना ट्रेन स्टार्टिंग फ्रॉम 0 टेक्स अ अशाच सांगतले ट्रेन स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट और अप्लाय द ब्रेक एंड कम्स टू स्टॉप तुका कळपाक जाय यू किते v किते सो स्टार्टिंगच्यान 0 असली फ्रॉम रेस्ट म्हटल्यार u 0 अटेन्स अ वेलोसिटी ऑफ 72 सो v किते असलो 72 किलोमीटर पर आवर in 5 minutes so किती 5 किती टाइम इज 5 minutes मी किती विचारला बेसिकली एक्सेलरेशन विचारला आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ट्रेन फॉर अटेनिंग दिस वेलोसिटी विचारला तर एक्सेलरेशन मार्क फॉर्म्युला किती एक्सेलरेशन फॉर्म्युला v minus u upon t v खबर आहा म्हाका u खबर आसा t खबर आसा आन्सर काढूया आता डायरेक्ट सबस्टिट्यूट करून आन्सर काढू किती करपाक जाय युनिट म्हाका एकाच एसआय युनिटान हाडपाक जाय तर हे ओव्हरऑल करचे पडटले जावं हे सगळे मीटर पर सेकंड मागीर हेवूय सेकंडान करचे पडटले टाइम एकाच युनिटान सॉल्व करपाक जाय सो आमी एसआय युनिटानूच करूया सगळे मीटर पर सेकंड करूया और सेकंड्स मीटर तशें करूया हां सो टाइम 5 मिनिट टू सेकंड्स कशें करतलो 1 मिनिटान कितले सेकंड असता सो 5 मिनिटान कितले असतले 5 into 60 कर एका मिनिटान कितले आसा 5 into 60 आन्सर येतले कितले 5 6 are 30 300 येतात लगे 300 सेकंड्स तर येऊ कन्वर्ट करपाक जाय हे डायरेक्ट सबस्टिट्यूट केले जाल्यार आन्सर रॉंग मेळटले तुका किलोमीटर पर आवर आले किती करचे पडटले मीटर पर सेकंड कशें करपाचें तेचो नंबर मल्टिप्लाय करप 180 नंबर मल्टिप्लाय करप सो किती जातले 18 आणि 72 काढ जातले 18 मध्ये 18 4 are 72 सो 4 आणि 5 कितले 4 into 5 20 आणि आन्सर जाल्यार इट इज इन नाव मीटर पर सेकंड आता हे हांगा डायरेक्ट सबस्टिट्यूट करपाचें 0 म्हटल्यार ते काय येना 0 to 0
So v minus u. V is कितना 20 minus u is 0 upon time is 300. So 20 minus 0 is 20 upon 300 हे cancel झाले 2 यातले 1 upon 15. आता मी कट करून हे आन्सर सांग म्हाका. एक्सेलरेशन युनिट कितें युनिट कितें एक्सेलरेशनाचो युनिट कितें युनिट सांग. मीटर पर सेकंड स्क्वेअर हां युनिट घालपाक जाय सॉल्व करून आन्सर काढ. 0.06 कोई कंसीडर रखना है 1 डिफरेंस है 15 माइनस है तो 115 डिवाइड है ना तो आपने कहा 0 and यहाँ 0 पॉइंट है again at 10 15 डिवाइड है so again मग आता 0 घेतो ना परत आता 0 येतो आता again डिवाइड आता 15 6 are 90 माइनस केले इथे होते 10 होते डिवाइड है ना आता 0 होईल आता मग परत 0 होईल डायरेक्टली डिवाइड करू आन्सर 0.06. Distance traveled by train कशे बरयता डिस्टन्स काडपाक कितें फॉर्मुला आसा आणि आम्ही दोन फॉर्मुला शिकल्या खंयचे फॉर्मुला ते सांग म्हाका. लिमिट फॉर्मुला शिकल्या आम्ही शिकला सांग या कितें s नो s इक्वल टू ut plus half at square t. और एक फॉर्मूला शिकला आम्ही आणि किती शिकला इक्वल टू 2as. सो तुका सांगला आहे s म्हणल्यार डिस्प्लेसमेंट बट ह्या प्रॉब्लेमांनी आमकां चडशी प्रॉब्लेम कसली येतली स्ट्रेट लाइन मोशन असं गेलं तसं गेलं काय ना स्ट्रेट लाइन मोशनात आम्ही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती असता सेम असतं या पॉइंटार त्या पॉइंटार गेलो डिस्टन्स सेम असतं आणि डिस्प्लेसमेंट सेम असतं. सो होच फॉर्म्युला यूज करप एस काडपाक. दोन फॉर्म्युला या हो फॉर्म्युला यूज करूं येता. u खबर आहा म्हाका हय खबर आसा t खबर आसा मागीर हो a खबर आसा हय सो हो फॉर्म्युला यूज करूं येता एस काडपाक और एस हो जाल्यार यूज करूं येता. b खबर आहा म्हाका u खबर आसा a खबर आसा एस हो वाटतो या फॉर्म्युलांच्यान एक एकदा कितें सपोज तुका खबर ना टाइम खबर ना बट वेलोसिटी दिली आनी एक्सेलरेशन दिला तुका डिस्टन्स विचारला टाइम खबर ना हो फॉर्म्युला कशें यूज करतले टाइम खबर ना जाल्यार तेन्ना हो फॉर्म्युला यूज करप जेन्ना वेलोसिटी दिल्ली आसता इनिशियल फायनल आनी एक्सेलरेशन दिल्लें आसता एस कितें जातलें ह्या फॉर्म्युलांच्यान a स्क्वेअर मायनस u स्क्वेअर अपॉन 2a जातलें. सो जस्ट 2a सकयल हाडटा मल्टिप्लिकेशन आनी आतां सकयल येतलो एस अशें काडूं येता. सद्या खंयचो फॉर्म्युला यूज करुया हा करूया पहिला असं बरयता फॉर्म्युला कितें फॉर्म्युला सांग म्हाका s इज इक्वल टू कितें फॉर्म्युला कळटा मरे फॉर्म्युला शिकपाक जाय इम्पॉर्टंट. सो सबस्टिट्यूट करता u कितलो आहा u 0 न्हू इनटू टाइम 300 0 जायतले and half at square a कितना या 0.06 into t square म्हणजे किती आता 300 square 300 into 300 करते आपल्याला इतले व्हडले कॅल्क्युलेशन जातले पळय करूया तसो व्हडले कॅल्क्युलेशन व्हडले जातले पळय 300 into 300 करपाक जाय ते आन्सर येतले कितले 90,000 and divide 0.6 multiply आता divide असा अशा करूया काय फॉर्म्युला यूज करून पोया इझी आता है तो फॉर्म्युला घालून पोया इझी आता एस को काढतो ना या फॉर्म्युलाचे तोच फॉर्म्युला जस्ट वेगळं केलं तो आता पोया v
b स्क्वेअर म्हणजे कितलो हो फॉर्म्युला यूज करता b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर इज इक्वल टू अपॉन 2a इज इक्वल टू s b कितलो कितलो आल्या ना 20 सबस्टिट्यूट कर मीटर पर सेकंड माइनस u कितला हा 0 अपॉन 2a 2 into a 0.06 is equal to s हे माशी इजी आहे कॅल्क्युलेशन या फॉर्म्युलाचं 20 स्क्वेअर कितला स्क्वेअर साठी 20 पर्यंत तरी पाठ करा 20 स्क्वेअर इज 400 minus 0 100 400 2 into 0.6 कितना आता है 0.12 आता है is equal to s तो याची सॉल्व करा पॉइंट काढा 100 कमी 20 आहे ना हे कॅल्क्युलेशन असे येतात हे लक्षात करूया आता जुन्या मेथड तुम्ही ट्राय करा क्लियर कॉपी करा नव्या मेथड तुम्ही ट्राय करा हे करा असंच करा एकदा सपोज असेच करचे पडले हॉस फॉर्म्युला यूज करता पडलो v घेऊ दा आता तो हॉस करता पडलो नो v सपोज खबर नाही आपण काय करता यूज हे सॉल्व करून आन्सर काढते पडले मी करायला सॉल्व करू दोन्ही करून घ्या उजवा पार्ट करा तुम्ही करायला सॉल्व तुम्ही कॅल्क्युलेशन मशीन आहे प्रॅक्टिस फ्रॉम 18 किलोमीटर पर आवर टू 36 किलोमीटर पर आवर इन 5 सेकंड्स सो कार एक्सेलरेट केली पहिली स्पीड किती असली या सो किती आले 18 किती u करेक्ट सो u जातो 18 किती दिला किलोमीटर पर आवर दिला आणि किती झाली स्पीड 36 झाली 36 किती असले 36 किलोमीटर पर आवर in 5 seconds so time t is 5 seconds किती विचारला calculate the acceleration formula किती आहे so substitute करूया किती करूया फर्स्ट मीटर पर सेकंड करूया so किती कसे करा कन्वर्ट कैसे करा कन्वर्जन किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड मल्टीप्लाई करा याद जरा डायरेक्ट का into 5 upon 18 मल्टीप्लाई करता किती आले 18 कॅन्सल झाले डायरेक्ट आन्सर येईल काय दुसरी नाम मीटर पर सेकंड इथे इझी वे कॅल्क्युलेशन आहे कारण कसं करता इझी नंबर आहे डायरेक्ट गॉड डबल सेकंड आम्हा होया आगे करा सेम 36 into 5 upon 18 सेकंड होता 5 जाता 18 जाता किती 2 into 5 ले 2 into 5 डायरेक्ट किती 10 मीटर पर सेकंड आता सबस्टिट्यूट करूया आता काय सगळे युनिट सारखे असतात मीटर पर सेकंड सो किती आपल्याला सांग मला सबस्टिट्यूट करून ते बरोबर v minus u कितलो 10 minus 5 upon 5 पुढे आपण काय करायचं किती आन्सर इज 1 युनिट किती क्लियर आणि हे विचारलं क्वेश्चन मार्क्स कोई त्याला इकडे कॅल्क्युलेशन करू distance covered by the vector या तो डिस्टन्स किती कव्हर झाला काय विचारला कोणता फॉर्म्युला यूज केला डिस्टन्स कॅल्क्युलेट कर का क्या फॉर्म्युला म्हणजे इथे डिस्टन्स असा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम पण आम्हाला दोन स्पीड दिल्या पाहिजे हा मूवमेंट झाला असतो फ्रॉम वन प्लेस टू अदर तर घेऊन मी आणणार आता फॉर्म्युला एवरेज स्पीड किती दिली त्याला घेऊया जातो फॉर्म्युला एवरेज स्पीड इज टोटल डिस्टन्स अपॉन टोटल डिस्टन्स बट डिफरंट स्पीड आहे एक्सेलरेशन आहे दिली त्यांना हे फॉर्म्युला यूज करा डिस्टन्स काढवा म्हणजे किती फॉर्म्युला आता दोन असा तिथे डिस्टन्स असतो तर ते यूज करूया आपण बाकी डेटा असतो
हाऊ करूया बरो हाऊ करूया u खबर आहा v खबर आसा a खबर आसा t खबर आसा सगळे खबर आहा आमकां म्हणजे यूज करूया पण ते इजी आसा सेकंड इजी आसा न्हू x p स्क्वेअर इनटू सेकंड यूज करता हा किती जातले v स्क्वेअर v कितलो 10 स्क्वेअर मायनस u स्क्वेअर कितलो 5 स्क्वेअर अपॉन 2a 2 into a ये हो जाएगा 1 10 square is 100 minus 5 square upon 2 into 1 2 100 minus 25 25 upon 2 that's the answer equal आणि सांगा मला हाच पडला ना तर काय काय या युनिट किती असतं त्याचं किती रे सगळ्या मीटर पर सेकंड किती ते विचारला किती विचारला ते कोई जुबेली Meter per second. एक्सेलरेशन ते किती ते डिस्टन्सचं युनिट किती आहे Meter. हां लक्ष देऊन करणार होतं मीटर प्रॉब्लेम किती आहे का one of the complement is 7 more than the other find the angles कसली प्रॉब्लेम हा त्यांना येईल त्याला किती करपाचे लेट द फर्स्ट स्टेप किती असतो कॉमन किती Let the या लेट द एंगल बी x तर कॉम्प्लिमेंट असं किती असतो एंगल x चा कॉम्प्लिमेंट किती असतो हा कॉम्प्लिमेंटरी एंगल किती असतो कॉम्प्लिमेंटरी एंगल किती असतो 90 if suppose angle हा 40 तो कॉम्प्लिमेंट किती असतो कॉम्प्लिमेंट म्हटलं किती इधर न्यू शिकता किती ठिकाणी मला प्रॉब्लेम हा फर्स्ट बेसिक आहे हा 50 असतो कॉम्प्लिमेंट म्हटलं किती दोघांची सम किती आता हा और 50 कसे येले 90 minus 40 नो या तसे इफ एंगल इज x तर तो कॉम्प्लिमेंट किती आपलं लक्षात धरा फर्स्ट स्टेप लेट द एंगल बी x तर तो कॉम्प्लिमेंट किती आपलं 90 minus x तसं सप्लिमेंट आहे किती प्रॉब्लेम येईल लेट द एंगल बी x घेतले आणि सप्लिमेंट किती आपलं या तो सप्लिमेंट एंगल जाता तो हो 180 minus x माहिती कंडिशन पोहोचवा पडते क्वेश्चन कोण दिला किती दिला त्याप्रमाणे घालपाचे आता सध्या काय किती दिला वन ऑफ द कॉम्प्लिमेंट इज 7 मोर देन द अदर इथूनचं एक कॉम्प्लिमेंट 7 चढ हा दुसऱ्यापेक्षा तर कशा पुरवता आहे 90 minus x is equal to x plus 7 कशा पुरवता एक कॉम्प्लिमेंट हा होय तो 7 चढ असा चढ हा म्हणजे प्लस एक एक येतलो तुका 4 टाइम्स असा 4 टाइम्स म्हणजे 4 into विन करप तर 2/3 टाइम्स असा म्हणजे इंटू करप 2/3 7 मोर म्हणजे प्लस 7 5 लेस म्हटल्यार -5 कळे कशे घेवपाचे ते इक्वेशन वाचपाचे किती दिला ते आणि ते कंडिशन असे इक्वेशन फ्रेम करपाचे फर्स्ट स्टेप तो लेट एंगल bx त्याचा कॉम्प्लिमेंट जातलो 90 minus x सप्लिमेंट दिलेला हे जातले म्हणजे कंडिशनात घालपाचे that supplementary angle is 1/3 of the other angle जर असे येतले 1/3 into येतले 7 मोर बी नसले जाल्यार कितें येतले 50 मोर जाल्यार प्लस 50 तशे लेस जाल्यार मायनस तू जशे सॉल्व कर आन्सर मेळटले सगळे x कमेका हेडी ना हो मायनस -x जातलो ते थंय वर 7 minus 90 जातले सो x minus x कितले जातले -2x हे आन्सर येतले सॉल्व करे पुढे तुमका काय असतं x इक्वल टू तुका आन्सर मेळटले इतले सोडप ना आन्सर मागीर बरोवप देयरफॉर द एंगल इज x कितले येला आन्सर 80 and its
कॉम्प्लिमेंट इज हेतून सबस्टिट्यूट करता एक्साचो व्हॅल्यू येयला 90 मायनस आणि आन्सर बरें अशें बरोवपाक जाय ताका मार्क्स आसता जसं क्वेश्चन विचारला तशें आन्सर बरोवपाक डायरेक्ट एक्स इक्वल टू सोडू नाका आन्सर बरें कळ्ळें ह्या टायपाची प्रॉब्लम खूप केला ही प्रॉब्लम सो डाउट्स आमकां विचार यू प्रॅक्टीस करा मातशी